खेळाडू जरा प्लीज या. शेवटचा 11वा असेल ना त्याला पाठवा. नाही ते 11वा एक काम करशील द्या हे जा तर लोकेश स्पोर्ट्स भेंडकळ उरण या संघाचं अर्थातच जे योगदान तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी महेंद्रदादा म्हात्रे अलिबागचं एक मोठं नाव या क्रिकेट विश्वाने पाहिलं, ज्यांच्या माध्यमातून नवखार संघ गाजला तो अलिबाग तालुक्यामध्ये. आणि अलिबाग तालुक्यामध्ये खरं तर सुमित भगत हे जे वादळ तुम्हाला बऱ्याच वेळा पाहायला मिळतं ते नवखार गावाचं, ज्याच्यामध्ये योगदान आमचे महेंद्रदादा म्हात्रे आहेत. मोन्या हे जे आज महाराष्ट्रामध्ये गाजले नाव आहे, महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये अनेक स्पर्धांमध्ये गाजणारं नाव आहे. काल आपण ती रेस पाहिली, त्याच्यामध्ये अनेक खेळाडूंना अनेक लाखांना विकत घेतलं गेलं, हे योगदान तुम्हाला पाहायला मिळालं. आज खरं तर स्वर्गीय विनायकजी दामोदर सावरकर स्मृती दिन आहे. त्यांच्या स्मृती दिनाच्या त्यांना आपण हार्दिक अर्थातच या ठिकाणी त्यांचंही तर आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आपण देऊया. वेळ देऊ नका, चला चला लगेच टीम मीटिंग संपवा, सिच्युएशन लावून घ्या. क्रिकेट खरं तर या क्रिकेटची सुरुवात तुम्हाला पाहायला मिळेल रोमन राजवटीमध्ये क्रिकेटला आपण योगदान दिलं. आपले राजे महाराज देखील चांगले क्रिकेट खेळायचे, परंतु खरं तर आपण 1932ला पहिला क्रिकेट सामना खेळला. इंग्लंड विरुद्ध आपण पराभूत झालो. 20 वर्ष प्रतीक्षा केली. 1952ला ऑस्ट्रेलिया संघाला आपण पराभूत केलं आणि 1971 अजितजी वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली खरं तर आपण परदेशामध्ये आपण मालिका जिंकल्या, ज्यामध्ये वेस्ट इंडिज संघाला पराभूत केलं. त्यानंतर इंग्लंडला देखील परत पराभूत केलं. 1940 विश्वचषक आपण पाहिलात. कपिलजी निखंज यांच्या माध्यमातून सुनीलजी गावस्कर, अजितजी वाडेकर यांसारखे दिग्गज खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाले. कपिलजी निखंज तर पहिले षटक या ठिकाणी गोलंदाज सुलक्षण भोईर, कामोडीचा हा गोलंदाज आहे. अनेक कामोडीचे मैदान कामोडी संघासाठी त्यांनी गाजवलेत. असा हा डावखरा गोलंदाज सुलक्षण भोईर यावेळी गोलंदाजी सज्ज होतोय. 2007 महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली आपण जिंकलेला 2011 ची स्पर्धा आपण जिंकली आणि आता आपण प्रतीक्षा करतोय 2024च्या T20च्या स्पर्धेसाठी. आपण भारतीय संघाला शुभेच्छा देऊया. आज सोमवार आहे, अर्थात 12 ज्योतिर्लिंग जे भारतामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये खूप चांगले योगदान अर्थात महाराष्ट्रामध्ये देखील आहे. श्री भीमाशंकर पुणे महाराष्ट्र, श्री त्र्यंबकेश्वर नाशिक, घोषणेश्वर औरंगाबाद, परली वैजनाथ बीड, औंढा नागनाथ आंध्र प्रदेश, औंढा नागनाथ हिंगोली, श्रीशैलम आंध्र प्रदेश, रामेश्वरम तामिळनाडू, सोरटी सोमनाथ गुजरात, त्याचबरोबर ओंकारेश्वर मध्य प्रदेश, महाकालेश्वर मध्य प्रदेश, काशी विश्वेश्वर उत्तर प्रदेश आणि केदारनाथ उत्तराखंड यापैकी बऱ्याच लोकांनी 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा देखील केली. आज तो शंकरचा दिवस आणि म्हणून या ठिकाणी तिचं मी सांगू इच्छितो. व आपण मैदानाकडे पंचांचा इशारा, सामन्याला सुरुवात आणि गोलंदाज यावी सुलक्षण भोईर, कामोठीचा हा गोलंदाज. डावाची सुरुवात करतोय फलंदाज संतोष दक्षेकर, सावणी स्पोर्ट्स चौलचा हा खेळाडू आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज प्रशांत मोकल. वळी आपण मैदानाकडे. आजच्या या दिवसातला पहिला चेंडू सुलक्षण भोईर यावी पंचांच्या उजवीकडून डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी मात्र आपण पाहतात चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आणि या आजच्या पहिल्या दिवसाची सुरुवात होते एका धावेने. एक धावेने संतोष ने आपलं खातं दक्षिकर याने आपलं खातं उघडलं 1 धावेने आणि आता मात्र प्रशांत मोकल गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज तयार. घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव इथे शॉर्ट थर्मॅनला आपल्याला पाहायला मिळाले. 1 धावेचे योगदान मिळते. 2 चेंडू 2 धावा.
सुलक्षण भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढचा चेंडू यावेळी गोळीच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न केला. मिळाला शतक आहे. यष्टीचा वेध घेऊ शकला नाही तोपर्यंत सहजगत्या एक धावेचा आणखी एक योगदान मिळाले. 3 धावा आतापर्यंत धावफलकावर. खरं तर सुलक्षण भोईर यांचा विचार केला कामोठे स्वर्गीय दिबा पाटील मैदान कामोठेच्या मैदानावर सराव करणारा खेळाडू अनेक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. कामोठेमध्ये लारा या नावाने अर्थात टोपाने संबोधित हा खेळाडू वळ्या मैदानाकडे. आताचा चेंडू चांगला चेंडू इथे पाहिला. गुडलिंग स्पर्धो चेंडू पडला. बॅट चेंडू संपर्क आल्याने उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतो. निधा चेंडूची पुन्हा एकदा इथे सांगता झाली. 3 धावा आतापर्यंत धावफलकावर. पुढे चेंडू डावखुरी गोलंदाज हवेतून खेळला. मिळाला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर येणार कैलास पोरजी. एक धाव आणखी धावफलकावर. पुढे चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू हातात पाहतात मिड विकेटला आणि आजच्या दिवसातला हा पहिला खणखणीत चौकार. 4 धावा इथे धावफलकावर नोंदवल्या गेल्या. पहिल्या षटकाची सांगता झाली आणि चौकार आला तो प्रशांत मोकलच्या बॅटमधून. 6 या वैयक्तिक धावसंख्या खेळतो. त्याला साथ देत होते संतोष दक्षिकर व इथे 2 या धावसंख्येवर आणि एकूण पहिल्या षटकात धावा सुलक्षण भोईर यांनी खर्च केल्या. त्या तब्बल 8 धावा. एक चांगलं षटक म्हणता येईल. कोणती सफलता नाही आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची सांगता 4 षटकांच्या सामन्यात दोन्ही संघाने नोंद घ्या. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. यानंतर लौकिक इथे आपण पाहतो हॉटेल मेजवानी आणि हिमांशुल पडघे या दोन्ही संघटनांनी लगेच नाणेफेक द्यायचं. खेळाचं पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर नाणेफेक इथे केली जाईल. नोंद घ्या. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज शैलेश. लारा ज्यांना सुलक्षण भोईर मी मगाशी म्हणालो की स्वर्गीय दिवा पाटील मैदान कामोठेच्या मैदानामध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्या माध्यमातून हा खेळणारा खेळाडू बारक्या कांबळे सुलक्षण भोईर ही नावं तुमच्या समोर अर्थातच येतात ती कामोठेच्या माध्यमातून. तर वळी आपण मैदानाकडे नवीन षटक घेऊन गोलंदाज शैलेश पाटील. आग्रव हा खेळाडू आहे. अलिबाग कुलाबा किल्ला एंड कडून पहिला चेंडू यावी. हा चेंडू अतिशय चांगला चेंडू इथे नाही म्हणता येईल कारण पंचांनी हात जमिनीला समांतर केले. आमचे समालोचक गुणलेखकच्या माध्यमातून कामगिरी करणारे अर्थात पार्थ घरत यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दरम्यान हवेतून इथे मात्र सुलक्षण भोईर मैदानात मध्ये आपण पाहतात सुरेख झेल घेतोय आणि पहिला धक्का यावेळी मात्र आपण पाहिला संतोषच्या माध्यमातून हा पहिला फलंदाज मैदानातून सलामीचा फलंदाज मैदान परतला आणि प्रदीप सोड साखर या संघाला मिळालं हे अर्थातच पहिलं यश. लौकिक स्पोर्ट्स भिंडकर संघाचा हा फलंदाज मैदानातून परततोय. तो संतोष दक्षिकर 2 धावांचे त्यांनी योगदान दिलं आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय मनीष भोईर. झिराडचा हा फलंदाज आहे. मनीष भोईर 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज. क्रिकेट विश्वामध्ये 3ऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाला अनन्यसाधारण महत्त्व ज्याला म्हणलं होतं. 1971 मध्ये आपण गेलं तर अजितजी वाडेकर, कर्नल दिलीपजी वेंगसरकर, राहुल द्रविड द वॉल ऑफ द इंडिया हे असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर सौरभ दादा गांगुली बंगालचा टायगर. आता मात्र विराट कोहली यांसारखे खेळाडू तुम्हाला 3ऱ्या क्रमांकावर पाहायला मिळेल ज्यांनी खरं तर 3रा क्रमांक गाजवले. चेतेश्वर पुजारा हे नाव गुजरातचं विचारता येणार नाही. त्यांनी देखील अनेक खूप चांगले योगदान दिले भारतीय संघासाठी आणि या ठिकाणी मात्र आता पाहूया हा फलंदाज झिराडचा मनीष भोईर. पहिलं यश मिळते. ज्यावेळी चेंडूच्या लाईनीत नेत खेळण्याचा प्रयत्न पद्धत आली तेच महत्वाचं कारण
क्रिकेट म्हणलं की पद्धत आली ते ज्याला फुटवर्क असं म्हणतात. बॅक फुटवर जाणं, फ्रंट फुटवर येणं हे अतिशय महत्त्वाचं. इथे मात्र आपण पाहिलं तर मनीष भोईर हा फक्त जागून खेळायचा प्रयत्न त्याने पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा शैलेश. यावेळी चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिडल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार तोपर्यंत आणखीन एक धावेचं योगदान इथे मिळेल. एक धावेचं योगदान इथे धावफलकावर. पहिल्या षटकात 8 धावा आणि या षटकाची सुरुवात मात्र एका धावेने पाहायला मिळाली. अर्थात पहिल्या चेंडूवर पहिला विकेट आला, त्यानंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. तिसऱ्या चेंडूवर एक धावेचं योगदान इथे पाहायला मिळालं. उजव्या मैदानाकडे हवेतून पुन्हा एकदा खेळलाय. क्षेत्ररक्षक लांब आहे. कैलास पोरजी यावेळी चेंडूवर घेतील. धानसरचा हा खेळाडू पनवेल तालुक्याचा खरं तर डोंबिवली परिसरामध्ये सराव करणारा खेळाडू, ज्याने स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक आणि अनेक क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने गाजवल्यात. आणि स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक जर म्हणलं तर डोंबिवलीचा अर्थातच क्रिकेटचा महासंग्राम ज्याला म्हणलं जातं. बॅट चेंडूचा संपर्क इथे नाही आहे. एकच वादा राजूदादा आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळलं. ही स्पर्धा गेले 3 वर्ष बंद होती, पण या वर्षापासूनची सुरुवात झाली आणि केतन म्हात्रे यांनी खरं तर ती वाकळणचा खेळाडू यांनी ती गाजवली. वळूया मैदानाकडे. यावेळी हवेत अप्परकटच्या मधून खेळण्याचा प्रयत्न. शेतीच्या चेंडूवर येणार. इथे मात्र झेल सुटतोय. फलंदाजाला मिळते जीवदान. एक धावेचं आणखीन एक योगदान. संघाची धावसंख्या डबल अंकात जाऊन पोहोचते 12 या अंकावर. दुसरं षटक इथे आपण पाहायला मिळालं. दुसऱ्या षटकाची सांगता झाली. प्रति षटक 6च्या सरासरी धावफलकावर धावा जमवतात. त्या लौकिक स्पोर्ट भेंडकर उरण यावेळी 12 धावा. एक फलंदाज गमावल्यानंतर संतोष दक्षिणकर बाद झाला होता 2 या धावसंख्येवर, पण त्यानंतर प्रशांत मोकल ज्याने एक चौकाराच्या माध्यमातून तब्बल 7 धावांचे योगदान दिलं आणि मनीष भोईर जो 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 धावांचे योगदान दिलं. जिहालचा खेळाडू 2 षटकं समाप्त झाले. शैलेश याची गोलंदाजी पृथक्करण पाहिलं. त्यांनी फक्त 4 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात सुलक्षणपणे 8 धावा खर्च केल्या. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय आणि नवीन गोलंदाज आडनाव सांगा. आडनाव केतन मेहर. येस, कुठला आहे तो? पारगावचा हा खेळाडू केतन मेहर कॅप्टन आहे ना? हो कॅप्टन. संगणक या संघाचा केतन मेहर यावेळी गोलंदाजी सज्ज होतात. पारगाव हे गाव मी काली त्याचा उल्लेख केला होता. एक कापेक्षा एक सरस खेळाडू या टेनिस विश्वाला मिळालेत. हवेत खेळलाय मात्र निश्चितच गॅप शॉट म्हणता येईल. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तोपर्यंत एक धाव आणखीन धावफलकावर. 13 धावा धावफलकावर. 19-22चा योगदान देणारा अर्थातच तो खेळाडू ज्याने खूप चांगले योगदान इथे आपल्याला पाहायला मिळालं. सुमित ढोंगरे हे नाव आपल्याला विसरता येणार नाही. दरम्यान यावेळी मात्र पंचांकडे दाद मागितली. यावेळी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूर येतोय. एक धाव. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. आज पंच संदीप जोशी अलिबाग आणि संकेत ढवळेसर थळ पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. आकाश तारेकर हे नाव कोणी विसरणार नाही. सुमित ढोंगरे हे नाव देखील तुम्ही पाहता एक क्रिकेट विश्वामधलं मोठं नाव. यावेळी मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे पहिला केतन मेहर गोलंदाज आहे आणि अगदी 40+ आपण विचारलं नरेश गायकवाड आणि त्यांच्या बंधू सोन्या गायकवाड यांचं खूप चांगलं योगदान नेहमी पाहायला मिळालं. यावेळी खोदून काढला चेंडूला कव्हरला. मिडऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्राचे चेंडू येईल तोपर्यंत एक आणखीन एक धाव. 4 षटकांचा सामना आहे. षटक क्रमांक 30 तुम्हाला पाहता मात्र केतन मेहर गोलंदाज आहे पारगावचा आणि धावफलकावर आतापर्यंत धावा आल्या त्या 15 धावा. दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. कैलास पोरजी यावेळी मात्र सुंदर झेल घेतात. धानसरचा हा अतिशय गुणी खेळाडू हा झेल आणि हा दुसरा धक्का बसला. या ठिकाणी मात्र प्रदीप स्पोर्ट साखर या संघाविरुद्ध लौकिक स्पोर्ट भेंडकर उरण या संघाला फलंदाज मॅदान बाद होऊन परततो तो प्रशांत मोकल याची खेळी समाप्त झाली. याने तब्बल 7 चेंडूमध्ये 4 धावांचं योगदान इथे दिलं. चला पुढचा नाणेफेक होईल. हॉटेल मेजवानी आणि हिमांशुलन पडगे. वेळ देऊ नका. हॉटेल मेजवानी आणि हिमांशुलन पडगे या 2 संघात पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी केतन मेहरची आपल्याला पाहायला मिळाली आणि या षटकामध्ये अर्थात विकेट घेण्यामध्ये यशस्वी देखील ठरला. नवीन फलंदाज मैदानात येतो. फलंदाज मनोज मोकल. चिंचोली फोपिरी या गावाचा हा खेळाडू या ठिकाणी खारेपाटातला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो. 40+ म्हटल्यानंतर रायगड जिल्ह्याच्या अनेक नामवंत
खेळाडू नामवंत संघातील खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. मनोज मोकल आहे चिंचोली अर्थात फोपेरी रांजणकर गाव म्हटलं की अर्थातच फुल विक्रेते हे अलिबाग तालुक्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. दरम्यान यावेळी मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे कव्हरला शेतशेत चेंडूवर येतोय आणि आणखीन एक धक्का या ठिकाणी बसला. डकआउट 0 धावसंख्येवर मनोज मोकल यांची खेळी समाप्त. 3 गडी बाद धावा मात्र या ठिकाणी फक्त आल्यात त्या 15 आणि एक चांगली गोलंदाजी केतन मेहर पारगाव संघाचा गोलंदाज ज्याने 2 विकेट प्राप्त केली या षटकामध्ये. संघनेक आहे चांगली गोलंदाजी पाहिली. अंतिम षटक या ठिकाणी आपण पाहायला मिळेल आणि अंतिम षटक या कशा प्रकारची गोलंदाजी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण आतापर्यंत आपण जर विचार केला तर लौकिक स्पोर्ट्स भेंडकर उरण संघाला पूर्णपणे थांबवले. कारण 107 धावा 5 षटकामध्ये धावांचा उच्चांक देखील नोंदवला गेला आणि आता मात्र शेवटचं षटक घेऊन गोलंदाज केतन मेहर यांच्या गोलीचं पृथक्करण पाहिलं. त्यांनी फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट प्राप्त केले. नवीन गोलंदाज सुमित काय सुमित गोलंदाज आहे. शेवटचे षटक हाणामारीचे षटक असं म्हणतात. यावेळी अंतिम षटक पाहूया अंतिम षटकामध्ये किती धावांचं योगदान इथे असेल. वळूया मैदानाकडे. हा चेंडू खूप सुंदर चेंडू इथे पाहायला मिळाला. गुडलिंग स्पॉटवर चेंडू पडला. बॅटचा स्पर्श झाला नाही. इथे मात्र मनोज भोईर सामना करतोय. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी डावखुरी गोलंदाजी. यावेळी मात्र टप्पा अतिशय चांगला होता. खेळपट्टीचा पुरेपूर वापर या ठिकाणी केलाय. ते गोलंदाज सुमितने पनवेलचा हा खेळाडू फोटोप्लसच्या माध्यमातून अनेक नवीन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाले. आज अलिबाग करणं हे निश्चित मोठं योगदान आहे. वळूया मैदानाकडे. यावेळी हा चेंडू मिडऑफला खेळण्याचा प्रयत्न लॉंग अपला क्षेत्र चेंडूवर येतोय. तोपर्यंत 1 धाव आणखी धावफलक नोंदवली गेली. 1 धावेचे योगदान इथे मिळते. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावफलक धावाला 3 गडी बाद 16 धावा आणि स्वतः संघनायक महेंद्रदादा म्हात्रे यावेळी पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतील. एक अतिशय मोठं नाव अलिबाग तालुक्याचं किंबहुना प्रत्येक किल्ल्यावर पुणे संघासाठी पहिला रायगडकर खेळाडू ज्याने प्रतिनिधित्व केलं ते महेंद्रदादा म्हात्रे. चौकाराने आपलं खातं उघडले. 4 धावांचं योगदान मिळते. 20 धावा धावफलकावर. चला हॉटेल मेजवानी आणि हिमांशुलन पडगे संघाने नाणेफेक यायचं वेळ देऊ नका. अनंत पेनल्टीला सामोरं जावं लागेल नोंद घ्या. तर महेंद्रदादा म्हात्रे यांच्यामधून 4 धावा. महेंद्रदादा म्हात्रे यांनी अनेक खेळाडूंना घडवले. किंबहुना नौकार संघाला एक खूप चांगलं योगदान इथे पाहायला मिळालं. सन्माननीय संचित म्हात्रे सर शहराध्यक्ष अलिबाग यांचा एकदा पुन्हा एकदा हा चेंडू हवेतून घेण्याचा प्रयत्न. चेंडू अर्थातच कव्हरला गेले. संचित म्हात्रे यांचं देखील हार्दिक अभिनंदन. 1 धावेचे योगदान महेंद्रदादा म्हात्रे यांना मिळते. 21 धावा धावफलकावर. खरं तर महेंद्रदादा म्हात्रे यांचा आपण जर विचार केला तर चांगले खेळाडू परंतु सध्या थोडेसे बॅकफुटर आहेत. ते वयाचा देखील अंदाज आपल्याला घ्यायला लागतो. स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांनी नौकार गावात दिलेले योगदान देखील महत्वाचं आहे. पुढचा चेंडू हवेतून खेळलाय. शेतशेत चेंडू येतात. पुन्हा एकदा झेल सुटला गेला आणि 1 धावेचं योगदान आणखी धावफलकावर. 1 धावेचं योगदान मिळालं आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त होतं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर लौकिक स्पोर्ट्स भेंडकर उरण या संघाची धावसंख्या धावफलकावर इथे पाहायला मिळाले. ते 3 गडी बाद धावफलकावर आल्या. 22 धावा 23 लक्ष. चला हॉटेल मेजवान आणि हिमांशुलन पडगे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. संघनायकाने लगेच नाणेफेक यायचंय. षटक चांगलं होतं ते सुमित कांबळेचं ज्याने या षटकात फक्त 6 धावा खर्च केल्या. विकेट मात्र कोणती मिळाली नाही. महेंद्रदादा म्हात्रे यांचं आपण पाहिलं तर 5 धावांचं त्यांनी योगदान दिलं. चौकारांनी खातं उघडलं होतं आणि आता 23 लक्ष 23 धावा 4 षटकांचे सामने तुम्हाला पाहायला मिळतात आणि अर्थातच 4 षटकं म्हटल्यानंतर 5.75च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवायची आहे.
हॉटेल मेजवानी आणि हिमांशुलन पडघे. चला वेळ देऊ नका, लगेच सामना नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. जिथे पार घरत तयार आहेत इथे नाणेफेक केली जाईल. चला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. हॉटेल मेजवानी आणि हिमांशुलन पडघे या दोन्ही संघाच्या संघनायकांना आतापर्यंत मी 3 ते 4 वेळा कॉल केलेले. आपण नाणे भिजली तोरी द्यायचं आहे. तेवीसचं लक्ष आपल्या माहितीसाठी सुपर 8 मध्ये आतापर्यंत धाकटी पंढरी खालापूर गणेश जे पाटील अर्थात नाना त्यांचा संघ दाखल झाला. तरंग कलेक्शन अलिबाग एव्हेंजर्स बॉस फायटर ओळे अर्थात संजय पाटील बॉस यांचा जो संघ नाकवा वॉटर स्पोर्ट साखर आणि एल किंग रोहा. हॉटेल मेजवानी आणि हिमांशुलन पडघे. चला नाणेफेकीसाठी या. मेजवानी संघाचे या दरम्यान संजयजी म्हात्रे सर अलिबाग शहराध्यक्ष 40+ यांचा आगमन झालंय. आयोजनामध्ये खूप चांगलं महत्त्वाचं निश्चित योगदान त्यांनी दिलंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आपण अतिथी कक्षामध्ये करतोय. आणि या ठिकाणी संदीप जोशी सर अलिबाग आणि संकेत ढोळे सर थळ पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहायला मिळतात. गुणलेखन सिद्धू पाटील अलिबागचा हा नवयुवक या ठिकाणी पाहायला मिळतो. मेकॅनिक इंजिनियर म्हणून निश्चित त्यांचं योगदान आहे. चला हॉटेल मेजवानी संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. हिमांशुलन पडघे संघनायक वेळ जोडू नका, लगेच नाणेफेकी या. जिथे आमचे 5 घर तयार आहेत नाणेफेकीसाठी. आमचे समालोचक 23 धावांचं लक्ष. प्रवीण पाटील जरा संपर्क साधा अतिथी कक्षाशी. प्रवीण पाटील भाऊ. प्रवीण पाटील जे सन्माननीय जी.आर. पाटील साहेबांचे सुपुत्र एक निश्चितच एक खेळाडूतीचा खेळाडू अर्थात पाहायला मिळाला. पनवेल तालुक्यातल्या अनेक क्रिकेट स्पर्धांनी खरं तर गाजवल्यात. वावंजे या गावाचा या ठिकाणी आपण पाहतात हा खेळाडू. बाळा पाटील यांना विनंती आहे. बाळा पाटील जरा प्लीज मैदानाशी संपर्क साधा. बाळा पाटील. बाळा पाटील जरा प्लीज महेंद्र दादा म्हात्रे यांचे संपर्क साधा. बाळा पाटील. त्याच दरम्यान मी पाहतोय की यापुढील होणारा सामना मेजवानी हॉटेल गोंधळपाडा विपक्ष हिमांशु सुमित 11 पडघे. तर मेजवानी हॉटेल संघाचा कर्णधार आमच्याकडे उपस्थित आहे. हिमांशु सुमित 11 पडघे. संघ नक्कीच आपली उपस्थिती नोंदवायची आणि टॉस साठी यायचं आहे. अजूनही सामना सुरू व्हायला 4 षटकांचा कालावधी आहे. सो आपल्याला थोडी विश्रांती दिली जाईल, पण टॉस साठी यायचं आहे. जर आपण टॉस साठी लेट झाला तर आपल्याला पेनलाइज केलं जाईल, कारण की आज फायनल डे आहे. आपण नक्कीच 2 दिवस आम्ही सर्व संघांना सहकार्य केलं, सर्वांच्या वेळेप्रमाणे आम्ही वागलोय, पण आता मात्र आम्ही कडक शिस्तबद्ध कारवाई करू. सो आपण जर टॉसला आला नाही तर आपल्याला पेनलाइज केलं जाईल. आमच्या आयोजकांनी तुम्हाला सहकार्य केलं, आता तुम्ही आम्हाला आयोजकांना सहकार्य करा. तर बाळा पाटील यांना विनंती आहे की आपण मैदानात क्षेत्ररक्षण करण्यासाठी जायचंय. बाळा पाटील सरांना विनंती.
तर क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपूरच्या युद्धामध्ये आपण वळूयात. अर्थातच दुसरं सत्र तुम्ही पाहता 23 धावांची गरज या ठिकाणी आहे ती प्रदीप स्पोर्ट्स साखर या संघाला. बा पाटील देखील क्षेत्रशा भूमिका तुम्हाला पाहायला मिळतात. त्याचबरोबर मगाशी आपण पाहिले क्षेत्रशा अमितजी या ठिकाणी मैदानात गेले आणि रवींद्र शेळके हे देखील क्षेत्रशामध्ये त्यांनी उतरलेत. एक सहकार्य एकमेकाचं 40+ आणि मी कौतुक करेन ते आमचे प्रवीण जी पाटील अर्थात भाऊ यांचं. सन्माननीय GR पाटील साहेब एक मोठं नेतृत्व काँग्रेसच्या माध्यमातून पनवेल तालुक्यामध्ये खूप चांगलं योगदान त्यांच्यामधून पाहायला मिळालं. वावंजे गावाचे हे सुपुत्र आहेत आणि खेळाडू वृत्तीचे हा खेळाडू ज्याने संघनायकांनी सांगितलं की क्षेत्रशामध्ये कोणते खेळाडू घेतले तरी चालतील आणि निश्चित त्यांचं कौतुक करूया आपण. वळूया आपण मैदानाकडे. सलामीशी जोडे केतन मेहर मॅन फ्रॉम पारगाव आणि कैलासपूरजी मॅन फ्रॉम धानसर पनवेल हे सलामीची जोडी मैदानामध्ये. आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज मनोज मोकळ चिंचोली फोपेरी कार्यपटातला हा गोलंदाज आहे. पहिले षटक पॉवर प्लेचं जिथे एक गली एक शॉर्ट पॉइंट शॉर्ट कव्हर एक मिड ऑफ आणि एक लॉंग ऑफ ही रचना ऑफ साईडला ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग सिलिमिडॉन आणि एक षटक 30 षटकाच्या बाहेर अर्थात या ठिकाणी मिड विकेट. पहिला चेंडू यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. मात्र इथे घोषित क्षेत्र असेल 1 धावचं योगदान इथे मिळेल. लॉंगलेग क्षेत्रामध्ये घोषित क्षेत्र इथे 1 धावेचं योगदान इथे मिळेल. एका धावेने खातं उघडलं गेलं. 23चं लक्ष केतन मेहर संघाचे संघनायक अर्थातच प्रदीप स्पोर्ट्स साखर या संघाचे संघनायक म्हणून केतन मेहर पारगावचा हा खेळाडू. मगाशी यांचा मी उल्लेख केला. आकाश तारेकर त्याचबरोबर सुमित ढोंगरे पाहिजे तेवढ्या दिरक्या देईन तुला सामना जिंकून दे मला ही जी गाणं तुम्हाला पाहायला मिळतं कांबोलीच्या बारक्या कांबळे आणि सुमित ढोंगरे अर्थात तेच पारगाव. सुमित ढोंगरे यांनी भारतातल्या अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवल्या. त्याचबरोबर आकाश तारेकर यांचं देखील योगदान पाहायला मिळतं. आखाती देशामध्ये हे दोन्ही खेळाडू पाहायला मिळाले पारगावच्या माध्यमातून. आणि आकाश तारेकर यांचं वैशिष्ट्य म्हणजे आज निश्चित प्रति किलो पुणे या संघाचं ते प्रतिनिधित्व करतात. 19 बाईक त्यांच्या नावावर तुम्हाला पाहायला मिळाल्या. दुसरीकडे केतन म्हात्रे वाकळण 34 बाईक आणि 5 4 व्हीलर हे क्रिकेट विषय आहे ज्याला काल 16.5 लाखामध्ये खरेदी केलं गेलं. दरम्यान या विमाचा आपण मिडान क्षेत्रामध्ये चेन्नईसाठी 16.5 लाखामध्ये त्यांना खरेदी केलं. आणि अनेक खेळाडू ज्याने क्रिकेट विश्व गाजवलेत. कारण अंबालासारखे खेळाडू तुम्हाला मिळेल 27 लाख रुपये या ठिकाणी पाहायला मिळाले. हे योगदान आहे. टेनिस विश्व देखील आता कुठे कमी राहिलं हे आपण पाहायला मिळतं. वळी आपण मैदानाकडे. कैलासपूरजी यावी तयार सरळ बॅटने खेळलाय. इथे मिळाला शेतेशेक आहे परंतु शेतेशेक चेंडूची फेकी करणार 1 धावेचं योगदान मिळालं. कैलासपूरजी यांनी देखील आपलं खातं उघडलं. केतन मेहर यांनी देखील 2 धावांचं योगदान इथे दिलं. 3 धावा धापलकावर. पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये 23चं लक्ष 20 धावांची अजूनही गरज आहे. चला हॉटेल मेजवानी हिमांशु पडगे नाणेफेकडी यायचंय. दरम्यान हवेतून खेळलाय लॉंगरला क्षेत्रशक आहे. चेंडू तोपर्यंत 1 धाव आणखीन एक केतन मेहर यांच्या खात्यामध्ये मिळेल. 4 धावा धापलकावर. हॉटेल मेजवानी संघाचे संघनायक इथे आलेले आहेत त्यांचं हार्दिक अभिनंदन. हा सामना संपेपर्यंत या ठिकाणी आपण पडगे संघाला प्रतीक्षा करत आहोत. मैदानाकडे वळूया. हा चेंडू मात्र उजव्या इष्टीच्या बाहेर पंच संदीप जोशीचं दर्शवतात. हा चेंडू खराब आहे. सोयीचा इशारा येतोय. 1 धावेचा आणखी योगदान 5 धावा धापलकावर. दरम्यान मोठा फटका कैलासपूरजींच्या बॅट मधून चेंडू गेला डीप स्क्वेअरला गेला आलेला एक गगनभेदी षटकार आणि या सामन्यातला पहिला खणखणीत षटकार 6 धावांसाठी. धापलकात वाढ झाली. धापलकात धावून पोहोचल्या त्या 11 धावा. आणि या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली जाते. चेंडू भीमर आहे की नाही ते पाहण्यासाठी.
5 घरत या ठिकाणी पाहतील हा चेंडू बिंबर आहे की नाही याची शहानिशा करतील. तर बिमर आहे की नाही पाहिलं जाईल आणि त्यानंतर इथे निर्णय येईल. मग एक चांगला फटका षटकार कैलासपुरी यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा हिमांशू पडगे संघाला एक निर्माणीचा इशारा नाणेफेक यायचा आहे. फेल डिलिव्हरी आणि अशा प्रकारे 6 धावांचे योगदान मिळालं. धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावून पोहोचल्या त्या 11 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी यावेळी हातामध्ये चेंडू चांगला होता. गुडलेग स्पॉटवर चेंडू पडला. उंची दिली आणि पहिल्या षटकाची सांगता 11 धावा धावफलकावर आल्या. पाहायला मिळाल्या गोलंदाज मनोज मोकल चिंचोली फोपेरी या गोलंदाजाने 11 धावा दिल्या. 23चं लक्ष समोर आहे. 11 धावा धावफलकावर आल्यात म्हणजे आता येणारी 18 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. प्रति षटकात 4ची गरज आहे. कैलासपूरची मोठा फटका खेळला. 6 षटकाच्या मध्ये 7 या धावसंख्येवर खेळतात धानसरचा खेळाडू. तर दुसरीकडे केतन मेहर पारगाव वैतीत खेळतो 3 या धावसंख्येवर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. वय वर्ष 59. अरुण विचारे सर या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होतात. 59 वर्षे देखील अलिबाग रेवदंडेचे खेळाडू आहेत. 59 वर्षांवर देखील आपण पाहतात की अलिबाग तालुक्यामधले क्रिकेटसाठी योगदान देणारे खेळाडू अर्थात अरुण विचारे सर फिरकीचे जादूगार आहेत. खरं तर 12चं लक्ष आहे. 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि पाहणार आपण अरुण विचारे सर जरा सामना थांबवायचा आहे कारण एक खेळाडू आणखीन एक आतमध्ये येते. 12चं लक्ष आहे. केतन मेहर यावेळी सज्ज आहेत. पारगावचा खेळाडू. एका बाजूला कैलासपूरची धानसर मॅन फ्रॉम धानसर. साधारणतः आपण जर पाहिलं तर रायगड आणि ठाणे जिल्ह्याच्या अगदी बाउंड्रीवर सीमारेषा असणं ते धानसर गाव. रोंजण नंतर ते टोलनाका आणि त्यानंतर धानसर आणि त्यानंतर मात्र ठाणे जिल्हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर हा खेळाडू नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय. दरम्यान आपण वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. अरुण विचारे सर घेण्यासाठी सज्ज आहेत. वय वर्ष 59. फिरकीचे जादूगार. पहिला चेंडू उंची क्षेत्ररक्षक इथे मात्र नाही आहे. लॉंग ऑनला येतो. लॉंग ऑफला येतो एक मस्त फटका षटकार 6 धावा. पहिल्या चेंडूवर केतन मेहरनी षटकारांनी खातं उघडले. अर्थात संघाच्या धावफलकात वाढ केली. 9 या वैयक्तिक धावसंख्येवर 6 धावांची असं मात्र गरज. एकूण धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या 17. पुढचा चेंडू यावेळी चेंडूला अर्थात कव्हर पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव घोषित. पंचांचा इशारा येतोय. 1 धावेचं योगदान. 5 धावांची गरज आहे. फक्त 5 धावांची गरज आहे. अरुण विचारे सर यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज होतात. आज खेळपट्टीवर त्यांना विशेष सहकार्य मिळालं नाही. जादुई फिरकी गोलंदाज ज्याला म्हणलं जातं. दरम्यान यावेळी हा सुंदर फटका 6 धावांचं योगदान मिळालं. अशा प्रकारे हा सामना या ठिकाणी मात्र सुपर 8 मध्ये जाणारा आणखीन एक संघ आपल्याला मिळतो. तो अर्थातच 23चं लक्ष ठेवणारा प्रदीप सोडसाखर या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि लौकिक स्पोर्ट भेंकवरण या संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. सामन्याचा मानकरी सिद्धू पाटील या ठिकाणी काही क्षणात घोषित करतील आणि अशा प्रकारे सामना अतिशय सहजगत्या जिंकला. चला हॉटेल मेजवानी आणि हिमांशू पडगे या 2 संघात पुढची लढत आपल्याला पाहायला